हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे लग्न समारंभात चोरीस गेलेले 26 तोळे सोने मध्य प्रदेश राजगड येथून मोहाडी पोलिसांनी केले हस्तगत। नकाणे तलाव सिंचन विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा ठराव, महापालिकेची महासभा संपन्न। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निर्णय व कार्य सदैव स्मरणात राहण्याजोगे। सर्वपक्षीय सर्वधर्मीय श्रद्धांजली सभेत श्रद्धांजली अर्पण। राष्ट्र सेवा दलाच्या 84व्या दल दिनानिमित्ताने ध्वजवंदन संपन्न। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने लळिंग टोल नाक्याजवळ वायू गळती व्यवस्थापन मॉक ड्रिल संपन्न। बाबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली राजपूत यांची निवड, समर्थकांचा जल्लोष। आणि बायजाबाई अहिराणी गीतांचे चित्रीकरण पूर्ण। मोहाडी पोलिसांनी चोरीचे सोने हस्तगत केले आहे। शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथील एका लग्न समारंभातून 26 तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी मोहाडी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करीत मध्य प्रदेश राजगड येथून चोरीचे सोने हस्तगत केले आहे। दरम्यान आरोपी मात्र फरार झाले आहेत। धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे दिनांक 2/12/2024 रोजी प्रतिभा राजेंद्र बोरसे यांची मुलगी सलोनी राजेंद्र बोरसे हिचे लग्न समारंभ आयोजित केला होता। दरम्यान रात्रीच्या सुमारास श्रीमती पूजन व संगीताचा कार्यक्रम असल्याने ते त्यांचे परिवारासह कार्यक्रमस्थळी असताना फिर्यादी यांचे पर्समध्ये नवरीचे व फिर्यादी यांचे एकूण 26 तोळे सोने, त्यात सोने, पोहेहार, नेकलेस, सोन्याचे काप, बांगड्या, 3 चैन, टाप्स, इतर सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल असे एकूण 15,98,000 रुपये किमतीचे दागिने होते। कार्यक्रम चालू असताना एक लहान मुलगा व मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चोरून नेले आहेत। याबाबत मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामे माहिती घेतली असता नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे व अकोला जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे गुन्हे दाखल असून चोरी करण्याची पद्धत देखील सारखीच असल्याचे दिसून आले असता अधिकारी शशिकांत पाटील यांनी अधीनस्थ पोसई अशोक पायमोडे, पोको 412 प्रकाश जाधव, पोको 1301 मनीष सोनगिरे अशांचे एक विशेष पथक तपास कामे तयार केले असता विशेष पथकातील अंमलदारांनी गोपनीयरित्या माहिती मिळवत सदर ठिकाणी सतत 9 दिवस राहून गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती काढून चोरी करणारे इसम गौरव बबलू सांसी, सावंत उर्फ चप्पू भारतसिंग सांसी, आलू गोली सांसी, बबलू सुमेर सिसोदिया, सर्व राहणार हुलखेडी गुलखेडी, तालुका पचोड, जिल्हा राजगड हे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नातेवाईक यांची माहिती काढून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली। सदरवरील नमूद आरोपी हे वास्तव्य करीत असलेल्या गुलखेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात वास्तव्य करीत असलेल्या घरवजा झोपडी या ठिकाणी तुम्हाला मिळतील अशी माहिती मिळाल्याने सदरचे पथक यांनी बोडा पोलीस ठाणे यांच्या मदतीने सदर ठिकाणी कारवाई करता गेले असता वर नमूद आरोपी हे पोलीस आल्याचे पाहून फरार झाले। त्यांचे राहती ठिकाणाची झडती घेता गुन्ह्यातील चोरीस गेला माल फिर्यादमध्ये नमूद वर्णनाप्रमाणे असल्याची खात्री झाल्याने सदर दाखल गुन्ह्यातील 26 तोळे सोन्याचा मुद्देमाल हा जप्त करून हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, माननीय धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील
यांच्या अधीनस्थ विशेष पथकातील पोसई अशोक पायमोडे, पोलीस कॉन्स्टेबल 412 प्रकाश जाधव व पोलीस कॉन्स्टेबल 1303 मनीष सोनगिरे या पथकाने कामगिरी पार पाडली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई अशोक पायमोडे नेम मोहाडी नगर पोलीस ठाणे हे करीत आहेत। नकाणे तलाव सिंचन विभागाकडून धुळे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी महासभेत ठराव करण्यात आला आहे। धुळे महापालिकेची महासभा नुकतेच प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत घेण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेची महासभा नुकतेच महापालिका सभागृहात महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे। या महासभेत सर्व विभागांचे प्रशासन प्रमुख उपस्थित होते। प्रामुख्याने नकाणे तलावातील पाण्याचा सर्वाधिक वापर धुळेकरांसाठी धुळे महापालिका करीत असते। मात्र हा तलाव सिंचन विभागाच्या मालकीचा असल्याने नकाणे तलाव महापालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबतचा ठराव या महासभेत करण्यात आला आहे। तसेच धुळेकरांवर जाचक कर लादला जाऊ नये म्हणून दिलासा देण्याची भूमिकाही घेण्यात आली आहे व धुळे शहरासह हद्दवाढ भागात कृती विकास आराखडा तयार करण्याचेही निर्णय देखील महासभेत घेण्यात आला आहे। संपूर्ण जगभर आर्थिक स्थिती अडचणीत असताना आपला देश मात्र आर्थिकदृष्ट्या स्थिर व भक्कम राहावा यासाठी मोलाची भूमिका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती। त्यांनी घेतलेले देशहिताचे निर्णय आणि कार्य कायम स्मरणात राहण्याजोगी असल्याची भावना सर्वपक्षीय सर्वधर्मीय श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली आहे। देशाचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेस पक्षाचे नेते मनमोहन सिंग यांचे नुकतेच दिल्लीत वृद्धापकाळाने निधन झाले आहे। त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी धुळे शहरातील गुरुद्वार येथे धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या वतीने सर्वधर्मीय सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित शोकसभेस काँग्रेसचे युवराज करंकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी नगरसेवक शव्वाल अन्सारी, हाजी साबिर सेठ, जोसेफ मलबारी, मुजफ्फर हुसेन, वसीम बारी, राजेंद्र खैरनार, शकील अन्सारी यांच्यासह सहकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्यात की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अत्यंत मृदभाषी व कणखर बाण्याचे होते। संपूर्ण जगभर आर्थिक स्थिती डोलायमान होत असताना भारताची आर्थिक स्थिती मात्र स्थिर व भक्कम राहण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका मोलाची राहिली आहे। त्याचप्रमाणे सूचना का अधिकार, महिला आरक्षण, मनरेगा योजना, आधार कार्ड यासह जनहिताचे विविध निर्णय घेण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असल्याने त्यांचे निर्णय व कार्य सदैव स्मरणात राहील असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे। आम्ही गुरुद्वारा येथे आदरणीय बाबा धीरज सिंगजी महाराज यांनी आम्हाला कालच आमचं बोलणं झालं आणि सर्व पक्षीय त्याचप्रमाणे सर्व धर्मीय सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी गुरुद्वारामध्ये आज आलो आणि आपले भारत देशाचे 14वे पंतप्रधान त्याचप्रमाणे शीख धर्माचे पहिले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी झालेलो आहोत। खऱ्या अर्थाने देशाला आर्थिक स्थैर्य हे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी प्राप्त करून दिले आणि ते अर्थतज्ञ होते आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री मिळवली होती। त्याचप्रमाणे DDT पदवी देखील केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी त्या ठिकाणी मिळवली आणि त्यानंतर प्रशासनाच्या विविध विभागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून त्यांनी पण खूप चांगलं काम केलं। ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर होती त्यावेळी त्यांनी भारत देशाला ती झळ पोचू दिली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विजय केलं
आणि भारताला एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देत असताना जे गरीब लोक होते, महिला होत्या, त्यांना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यासाठी योजना राबवल्या. 10 वर्ष ते आपल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना विविध योजना त्यांनी देशाच्या सर्व घटकांसाठी त्यांनी त्या ठिकाणी राबवल्या. त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार, त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा योजना त्यांनी, महिलांना सुरक्षिततेसाठी योजना दिली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी नरेगा योजना जी आहे ती 100 दिवस वर्षातून एक हक्क कामगाराच्या संदर्भामध्ये तरुणांना त्यांनी मिळवून दिला. आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी 50% रिझर्वेशन त्यांनी दिलेले. असे अनेक कायदे शेतकरी बांधवांसाठी असतील, त्यांच्या कारकिर्दीमध्ये 72,000 कोटी रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी मिळवून दिली. पाण्याच्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, अशा अनेक योजना देशामध्ये त्यांनी आणल्या. आणि त्यांचा स्वभाव जो होता ते मितभाषी होते, परंतु ते अतिशय ज्ञानी होते, संयमी होते, विचारी होते आणि त्यांची जी बौद्धिक पात्रता होती ती अतिशय उच्च होती. त्यांनी आपल्या देशाला जे काही जगामध्ये एका लाईनीमध्ये त्यांनी उभं केलं की या देशाची प्रगती ही सर्वार्थाने साधली. त्यांच्या निधनाने अतिशय मोठी हानी देशाची झालेली आहे. मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने, त्याचप्रमाणे संघाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने, सर्व पक्षांच्या वतीने त्यांना भावपूर्ण राष्ट्रसेवा दलाच्या 84व्या दल दिनानिमित्ताने शहरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदन करीत मार्गदर्शन करण्यात आले आहे. राष्ट्रसेवा दलाचा 84वा दल हा दिनांक 29 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे. दल दिनानिमित्ताने धुळे शहरातील मातृसेवा संघाचे बालमंदिर आवारात ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सेवा दल सैनिक भीमाशंकर केले यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवा दल राज्य मंडळ सदस्य नीता वैद्य, रमेश पवार, नितीन माने, अनिल देवपूरकर, रमेश पाकड, विजय महाले, रमेश दाणे यांच्यासोबत सहकारी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे. आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर,
आग्रा रोड, धुळे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, दहेज, तालुका वाकरा, गुजरात व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील मालेगाव रस्त्यालगत लळिंग टोल नाक्याजवळ वायू गळती व्यवस्थापनाबाबत मॉक ड्रिल संपन्न झाले आहे. धुळे जिल्हा हा 2 राज्य व 3 जिल्ह्यांचा सीमा असलेला जिल्हा असून धुळे शहरातून नाशिक, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे व गुजरात राज्यातून अनेक कंपन्यांचे विविध वायू, नैसर्गिक वायू वाहतूक करणारे टँकर जात असतात. म्हणून ऐनवेळी वायू गळतीसारख्या दुर्घटना घडल्यास तातडीने कारवाई व्हावी व तातडीने वायू गळती प्रतिबंध करून शोध व बचाव कार्य करता यावे या उद्देशाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, दहेज, तालुका वांगरा, गुजरात यांच्या वतीने वायू गळती व्यवस्थापनाचे मॉक ड्रिल रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, श्री जितेंद्र कुमार, LNG व्यवस्थापन, सहाय्यक अग्निशमन अधिकारी श्री सोनवणे, दादा पाटील तसेच पोलीस विभाग, जिल्हा होमगार्ड, अग्निशमन विभाग, महामार्ग पोलीस, इंडियन ऑइल डेपो शिरूड व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री सोनवणे यांनी मुख्य घटना समन्वयक म्हणून तर श्री जितेंद्र कुमार, LNG व्यवस्थापक यांनी कम्युनिकेशन टीम लीडर म्हणून भूमिका पार पाडली. यावेळी वायू गळती झाल्यास काय कार्य करावे याबाबत रंगीत तालीम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री गावडे यांनी मॉक ड्रिलचे रंगीत तालीम नियमित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच यापुढे देखील सर्व औद्योगिक क्षेत्रात रंगीत तालीम घेण्यात येतील असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री सोनवणे यांनी सांगितले आहे. धुळे तालुक्यातील बाबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली जितेंद्र राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शिंदे यांनी निवडणूक जाहीर केली आहे. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. धुळे तालुक्यातील बाबरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच संतोष राजपूत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी सरपंच पदासाठी सोनाली जितेंद्र राजपूत तसेच ज्योती प्रवीण भालेकर व गोविंद सिंग निमसिंग राजपूत यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र ज्योती भालेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गोविंद सिंग राजपूत व सौ सोनाली राजपूत यांच्यात सरपंच पदासाठी थेट लढत होती. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या मतदानाद्वारे सरपंच पदाची निवड करण्यात आली. सौ सोनाली राजपूत यांना सर्वाधिक मते मिळाल्याने सरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शिंदे यांनी जाहीर केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शिंदे यांच्या समवेत ग्रामसेवक प्रवीण कासवे, रोजगार सेवक निलेश घुमरे, संगणक चालक जयश्री राजपूत, कर्मचारी राजपूत वसंत मराठे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले आहे. दरम्यान बाबरे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच सोनाली जितेंद्र राजपूत यांनी दिली आहे. मंडळ अधिकारी आदरणीय शिंदे नाना, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी, आजचा हा उत्साहाचा कार्यक्रम असताना जो नेहमी आमच्या सुखदुःखात सगळ्यात या प्रक्रियेमध्ये कायमस्वरूपी 25 वर्षापासून आमच्या सोबत राहणारा आमचा एक असा तरुण तरफदार माणूस राजूजीबू हे अचानक त्यांच्यावर अपघाती निधन झाल्यामुळे एक दुःखाचं सावट आमच्यावर आज मोठा असल्या कारणाने आम्ही कुठलाही जल्लोष वगैरे काही करणार नाहीत. त्यांना या निमित्ताने आम्ही आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. तसेच आजची ही सभा नानांच्या अध्यक्षतेखाली एकदम अतिशय खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. कुठलाही राग रोष नसताना अतिशय व्यवस्थित ग्रामस्थांनी, सगळ्या सदस्यांनी, सगळ्यांचं गावाचं सगळ्यांचं अतिशय अनमोल असं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाला. त्याबद्दल मी गावाचं, ग्रामस्थांचं आभारी आहोत. तसंच सदस्यांचे सुद्धा आभारी आणि आमचे सर्कल नानांचे सुद्धा आभारी आहोत. कायजाबाई या अहिराणी गीतांचे चित्रीकरण संपन्न झाले आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते या गीत चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
नुकतेच बायजाबाई अहिराणी गीताचे चित्रीकरणाचा शुभारंभ भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। श्री बापूसाहेब पिंगळे पुणे यांनी लिखित केलेले बायजाबाई हे गीत प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर यांनी गायले असून विश्राम बिरारी यांनी स्वरबद्ध केले आहे। या गीताचे चित्रीकरण नुकतेच धुळे जिल्ह्यात विलास सूर्यवंशी यांच्या निसर्गरम्य असलेल्या शेतात करण्यात आले असून ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया व कलावंत विजय जगताप यांचा या गीतावर उत्कृष्ट अभिनय आहे। बायजाबाई गीताची निर्मिती रूपक बिरारी यांची असून हिमांशु बिरारी यांच्या संकल्पनेने करण्यात आले आहे। वैभव बिरारी, बंटी खेरणार यांचे देखील या गीताच्या चित्रीकरणासाठी मोठी मदत मिळाली आहे। नमस्कार। आज आमच्या गाण्याचा मुहूर्त श्री या धुळे शहराचे भाजपचे युवा मोर्चा नेते आकाश परदेशी यांच्या हस्ते आज आमच्या कॅमेऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि बापू पिंगळे यांचं लिहिलेलं एक सुंदर गीत बायजाबाई हे गीत आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया आणि विजय नाना जगताप यांच्यावर चित्रीकरण आम्ही करणार आहोत। सगळ्यांना विनंती आहे, हे गाणं आपल्यासाठीच आम्ही सादर करीत आहोत। अतिशय लोकप्रिय गाणं झालेलं आहे बापू पिंगळ्यांचं आणि हे गाणं रूपक बिरारी आणि आमचा हिमांशु बिरारी यांचं हे सादरीकरण आहे। आपणास विनंती करत आहे की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।